पण आता सरकार जी मेलेली लोक आहेत त्यांच्या घरी 10-10 लाख देऊन येतं 5-5 लाख देऊन, पण ते पैसे देऊन मेलेला माणूस तर परत येणार नाही. हा फक्त त्या कुटुंबांना थोडीफार मदत मिळेल, पण ही पैसे देऊन दाबणारी गोष्ट नाही. 4-8 दिवस ही कालवा अजून मंडळी होणार, त्याच्यानंतर शांत होणार. पण हा कालवा आता शांत झाला की परत अजून काय दिवसानं, काय महिन्यानं, काय वर्षानं मागचं दिवस पुढे येणार आहेत. आणि पुण्यामध्ये एवढा भ्रष्टाचार चाललाय, तुम्ही बघताय आजकाल फेसबुकवर एवढे व्हिडिओ येतात, गाडी ड्रायव्हरांचे येतात, अजून भरपूर येतात. पोलीस प्रशासनानं हे केलं, जबरदस्ती केली, पैसे घेतलं, लुबाडलं, यांच्यावर कारवाई काहीच होत नाही. त्यामुळे ह्यांना खुलेआम सूट भेटलेली आहे का तर ही कुणालाच माहीत नाही. बरं, ह्यात सरकारची चुकी आहे का? एकतर्फा सरकार झाल्यामुळे सरकारची तरी चुकी असेल का? काय माहीत नाही. कारण फडणवीस साहेब जे म्हणतात की पोलीस प्रशासनाचा आत्ता शोध चालू आहे, पण मला सांगा, पोलीस प्रशासन जे शोध घेतंय हे कशाचा शोध घेतंय? ह्यांनी पैसे किती घेतलेत, किती खाल्ल्यात, ह्याचा शोध घेतोय का? बरं, ज्या घरातल्या लोकांचा मृत्यू झालाय ह्या लोकांना पोलीस प्रशासन भरपाई देणार आहे का किंवा सरकार देणार आहे का? लेखले पैसे देऊ शकता, पण माणूस त्यांचा गेल्याला माघारी देऊ शकत नाही मंडळी. त्यामुळं आपला जीव आपण स्वतः वाचवायचा कसा हे कळलं पाहिजे. आता सध्या तर सरकारच्या आणि कुणाच्या जीवावर बसणं ही मला तर पटत नाही. तुम्हाला खरं सांगतो, आपला जीव वाचवायचं म्हटलं तर आपणच प्रयत्न करायचा. तुम्हाला दारू प्यायची सवय, पण असल्या दारू पिताना 100 वेळा एकतर विचार करा मंडळी. आजकाल कुणीही काहीही करतं, त्याला शिक्षा होती का नाही होत, तेवढ्या पुरता काला होतो, तेवढ्या पुरतं पोलीस प्रशासन पळतं, त्याच्यानंतर ह्यांना काही कोणाचं घेणं देणं नसतं.